दुसरं श्वसन आहे आपलं विनॉक्सी श्वसन. तर कोण करतं? पहिला प्रश्न, विनॉक्सी श्वसनाचा अर्थ काय होतो? ज्याच्यामध्ये ऑक्सिजन उपलब्ध नसतो. देर इज अ नो प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. याच्यामध्ये ऑक्सिजन नसतो. मग ऑक्सिजन नसताना सुद्धा काय होतं? श्वसन होतं. हे कधी होतं? हे रात्रीच्या वेळेला होतं. रात्रीच्या वेळी होतं. आणखी काय काय सांगितलं? याच्यामध्ये कमी प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. कशाच्या तुलनेमध्ये? ऑक्सिजनच्या, श्वसनाच्या तुलनेमध्ये. बघा काय सांगितलं याच्यामध्ये. तर बघा त्याच्यामध्ये विनॉक्सी श्वसन पहा कोण करतं? जे ऑक्सिजनच्या सानिध्यात राहू शकत नाही. ऑक्सिजनच्या सानिध्यात जे राहू शकत नाही ते काय करतात? विनॉक्सी श्वसनाचा अवलंब करतात. तुम्हाला जर विचारलं विनॉक्सी श्वसन कोण करतं? जे ऑक्सिजनच्या सानिध्यात राहू शकत नाही, ज्यांचं ऑक्सिजन असताना जमत नाही. मम्मीला जर बोलायचं असेल तर पप्पा जर असेल आपलं बोलायला जमत नाही. बरोबर आहे? जमत नाही बोलायला. काहून जमत नाही माहिती आहे? त्याचं कारण काय सांगितलं या ठिकाणी की आपण ज्यावेळी बोलायचं आहे आपल्याला तेव्हा पप्पा जर असले तर आपल्याला ते आपली बात ठेवली म्हणजे ती लगेच काटल्या जाते. बोलायचा विषयच नाही तिथं. मग ऑक्सिजनच्या सानिध्यात जे सजीव राहू शकत नाही त्यांना काय करावं लागतं? विनॉक्सी श्वसनाचा अवलंब करावा लागतो. याच्यामध्ये विनॉक्सी श्वसनाचे किती टप्पे सांगितले? 2 टप्पे सांगितले. एक असतं तुमचं ग्लुकोज विघटन आणि एक असतं किण्वन. अरे यार, तिकडं पण ग्लुकोज विघटन होतं. बरोबर आहे की नाही? ऑक्सिजन श्वसनामध्ये सुद्धा काय होतं? ग्लुकोज विघटन होतं. आणि याच्यामध्ये सुद्धा ग्लुकोज विघटन आहे. म्हणजे दोघांचाही पहिला टप्पा कसा आहे? सारखाच आहे. ठीक आहे. काय केलं जातं मग याच्यामध्ये? पहिलं केलं जातं ग्लुकोज विघटन. झालं ग्लुकोज विघटन. आणखी काय सांगितलं याच्यामध्ये? याच्यात ग्लुकोजचं अपूर्ण विघटन होऊन कमी ऊर्जा मिळते. नाईट टाईमला आपल्याला काम करायची गरज नाही राहत, म्हणून जास्त ऊर्जेची पण गरज नाही राहत. तरी पण आपण आपल्या गाड्या मरणाच्या लोड करतो. एवढ्या लोड करतो मला कधी खायलाच नाही भेटलं असं गिळतो गपागप दे दनादन. मग सकाळी उठायचं जीवार येतं. ते पप्पाच्या माता भेटतं ना फुकटचं, किंमत नाही त्याची. आणि वरून म्हणायचं मला अभ्यास करताना मला पुरं टाईमच नाही पुरू राहिला. नियोजन करावं लागत असतं. नियोजनानं काय होत नाही, सगळं होतं व्यवस्थित. काय होतं याच्यात? ग्लुकोज विघटनातून तयार झालेलं पायरुव्हिक आम्ल. अरे याच्यात पण काय होतं? ग्लुकोज विघटन झाल्यावर काय तयार होतं? पायरुव्हिक आम्ल तयार होतं. हे जे पायरुव्हिक आम्ल आहे हे काय केलं जातं? कार्बनी आम्लामध्ये किंवा अल्कोहोलमध्ये रूपांतर केले जाते. CH2H5OH हे तुमचं इथेनॉल आहे. इथेनॉल हे आपण कशात टाकतो? पेट्रोलमध्ये टाकणं चालू आहे. किंवा हे धूररहित इंधन एक प्रकारचं, कारण हे जाळल्यानंतर धूर निघत नाही किंवा हानिकारक वायू बाहेर पडत नाही. सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड. याला काय म्हणलेलं आहे? किण्वन म्हणलेलं आहे. आता किण्वन काय असतं? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण आपल्या घरी दही तयार करतो. बरोबर आहे? दही तयार करण्यासाठी आपण काय करतो? दुधामध्ये काहीतरी इरजण टाकतो. काय टाकतो? इरजण. आता ते इरजण टाकल्यामुळं काय होतं? त्या दुधाचं दही तयार होतं. दूध आहे. दुधामध्ये काय असतं? तर दुधामध्ये जे आहे ते लॅक्टोज नावाची साखर असते. लॅक्टोज नावाची साखर असते. या लॅक्टोज नावाच्या साखरेचं लॅक्टोबॅसिलाई नावाची जीवाणू, बघा नाव बी तसंच आहे, जीवाणू बॅसिलाई. कोणते जीवाणू? जे लॅक्टोजच्या जीवावर जगतात. लहान लेकराला सुद्धा ते लॅक्टोजचीच पावडर असते. तुम्ही ते दुकानातून आणते बघा, ते लॅक्टोजचं ती पावडर असते पाजाची, दुधात टाकून पाजायची, आहे की नाही? लॅक्टोबॅसिलाई. तर लॅक्टोबॅसिलाई काय करतात? दुधामध्ये जे लॅक्टोज आहे त्याचं रूपांतर करतात लॅक्टिक आम्लामध्ये. कशात रूपांतर करतात? लॅक्टिक आम्लामध्ये. ते दुधातल्या लॅक्टोजपासून काय करायचं? लॅक्टिक आम्ल तयार करतात. म्हणून दही आंबट लागतं बा. दही विनाकारण आंबट नाही लागत, कारण त्याच्यात आम्ल असतं. कारण आम्ल हे चवीला आंबट असतं. ठीक आहे. तर किण्वन करतात.
पहिलं ग्लुकोज विघटन, दुसरं किण्वन. किण्वन कोण करतं? सूक्ष्मजीव. आता इथं बघा एकाच प्रकारचं ग्लुकोज विघटन झालं, 3 प्रकारचे पायरुव्हिक आम्ल तयार झाले. एकच येते तिन्ही पण, परंतु त्याचं काय केलं आपण? किण्वन केलं. तिघाचं पण किण्वन केलं. पण किण्वन करण्यासाठी काय केलं? वेगवेगळे सजीव त्या ठिकाणी वापरले. जसं आता किण्वानं जर का पायरुव्हिक आम्लाचं किण्वन केलं तर त्या ठिकाणी अल्कोहोल तयार होतं. जर या ठिकाणी सूक्ष्मजीवांनी पायरुव्हिक आम्लाचं किण्वन केलं तर तिथं विनेगर, जीवनसत्वासारखे पदार्थ तयार होतात. जर आता आपल्या स्नायूमध्ये बघा, सकाळी सकाळी आपण जेव्हा व्यायाम करतो, जिममध्ये व्यायाम करतो, तिथं ऑक्सिजन एवढा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसतो. त्या ठिकाणी काय होतं? आपल्या शरीरात ऑक्सिजनची कमतरता कमी होते. ऑक्सिजन कमी होतं ना, ऑक्सिजन कमी झाल्यावर आपल्या शरीराला कोणतं श्वसन करावं लागतं? ऑक्सिजन श्वसन करणार का ते? विनाऑक्सिजन श्वसन करणार. मग आपले जे स्नायू आहे याला याच्यात काय होतं? लॅक्टिक आम्ल तयार होतं आणि त्या लॅक्टिक आम्लामुळे आपल्याला थकल्यासारखं वाटतं. जिममध्ये गेल्यावर थकल्यासारखं वाटतं. मग तिथं गेल्यावर कॉफी प्यायला लागते. मग घरी आल्यावर कॉफी पिलं ना मग ते फ्रेश होतं माणूस. म्हातारे माणसं चहा पित असते. म्हातारे कोतारे. ठीक आहे. तर हा चार्ट काढायचा ग्लुकोज विघटन आणि किण्वनाचा. त्याच्यामध्ये ग्लुकोज विघटन करून पायरुव्हिक आम्ल तयार झालं. ह्या पायरुव्हिक आम्लाचं किण्वन करतात कोण? किण्वाचा वापर करून करू शकतो, सूक्ष्मजीवाचा वापर करून करू शकतो. आपल्या स्नायूमध्ये सुद्धा ते होतं कधी? व्यायाम करत असताना. आणि आपल्या तांबड्या रक्तपेशीसुद्धा काय करतात? किण्वन करतात. कोणाचं रे? कोणाचं? पायरुव्हिक आम्लाचं. तेच आपल्या या ठिकाणी सांगितलेलं आहे. ते आणखी कोण कोण विनाऑक्सिजन श्वसन करतात? काही उच्चस्तरीय वनस्पती प्राणी किंवा काही ऑक्सिजनच्या सानिध्यात राहू शकणारे सूक्ष्मजीवाचे सुद्धा, ऑक्सिजनच्या सानिध्यात राहू शकणारे सूक्ष्मजीवसुद्धा त्यांच्या सभोवती ऑक्सिजन वायूची पातळी कमी झाली तर ऑक्सी श्वसनाऐवजी ते काय करतात? विनाऑक्सी श्वसन अवलंब करतात. यालाच आपल्याला काय म्हणलेलं आहे? विनाऑक्सी श्वसन म्हणलेलं आहे. प्रश्न काय काय येऊ शकतात की विनाऑक्सी श्वसनामध्ये कोणकोणते टप्पे असतात? 2. ग्लुकोज विघटन आणि काय? किण्वन. बरोबर आहे. कोण कोण करतं हे? कोण कोण करतं? तर काही ऑक्सिजनच्या सानिध्यात राहू न शकणारे जीवाणू. त्याच्यानंतर आपले स्नायू पण करतात व्यायाम करत असताना. त्याच्यानंतर बीजांकुरणाच्या वेळी जमीन पाण्याखाली बुडाली असल्यास तर जी बी असतं ते सुद्धा काय करतात? विनाऑक्सी श्वसन करत असतात. याच्यामुळं काय होतं? आपल्या शरीरामध्ये लॅक्टिक आम्ल साठतं व्यायाम करताना आणि त्याच्यामुळे आपल्याला थकल्यासारखं वाटतं. याच्यावर क्वेश्चन तयार करा आणि हा चार्ट काढायचा आहे. हा विनाऑक्सी श्वसनाचा आहे आणि हा ऑक्सी श्वसनाचा आहे. ठीक आहे. रेग्युलर अभ्यास करा, झालेल्या गोष्टी रिवाईज करा.